नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 28 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे. नंतर शिवणक्लासचा तो दुसरा दिवस आहे, त्यामध्ये बाही कटिंग दाखवलेलं आहे. आणि तिसऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला कमी गळा असताना आणि मोठा गळा म्हणजे 10 इंचाचा गळा असताना तुम्ही कशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत हे मी सांगितलेलं आहे. जेणेकरून तुम्ही कोणतीही साईज जरी कट केली तरी तुम्हाला मुंड्याला आकार देताना प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे मी पहा आज 30 साईजचा कटोरी ब्लाऊज दाखवणार आहे. अगदी सावकाश असं सर्व ड्राफ्टिंग मी तुम्हाला इथे शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये पहा कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जर काही समजलं नसेल तर तुम्ही परत व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे सर्व तुम्हाला समजेल. सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते ब्लाऊजची उंची. इथून एक मी अशी लाईन ओढून घेतली पहा. आणि या लाईनवर आता आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरची जी उंची आहे ती उंची इथं घ्यायची. इथं मी 13 इंच ब्लाऊजची उंची घेणार आहे, तर तुम्ही जी असेल ती घ्या. त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं आणि 14 इंचावरती पहा एक पॉईंट देऊन मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथं या पद्धतीने उंचीचं मार्किंग आपण केलेलं आहे. आता शोल्डर इथं घ्यायचं आहे. शोल्डर मी 4.5 इंचच घेणार आहे पहा. इथे 4.7 एवढंच मी इथं शोल्डर घेतलेलं आहे. 4.5 इंच पहा इथे. इथून अजून एकदा मी असंच 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलंय. इथे हा भाग असा आपला समान असला पाहिजे. आणि मुंडा घेणार आहे 5.25. इथून मी एक लाईन ओढली. 5.2 आपण इथं मुंडा घेतलाय पहा. मुंड्याची जी उंची असते ती घेतलेली आहे. आणि इथे एक आडवी लाईन ओढली. आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे यावरती. आता 30चा चौथा भाग किती येतो? 7.5 इंच. तर पहा इथून मी असं 7.5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि कंबर आहे इथे 24. जी माझ्याकडे ब्लाऊज आहे त्यावरची जी कंबर आहे तीच मी तुम्हाला इथे घेऊन दाखवते. 24 कंबर आहे. तर त्याचा चौथा भाग येतो 6 आणि त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे. आणि 1.5 इंच मार्जिन. आणि इथे पहा हे जोडून घ्यायचं. पहा आता आपल्याला इथं मुंड्याला आकार द्यायचे आहेत. पाठीमागचा गळा आपला 9 इंच आहे. तर इथं 1.25 इंच घेऊन जरी तुम्हाला मुंड्याला आकार देता येत नसतील पहा इथं मी 1.2 पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी घेतलेला आहे. इथे अर्धा इंच आपण नेहमी घेतो तसं आणि इथे अर्धा इंच. आता हे जे अंतर आहे ते जसं माप मोठं होत जाईल तसं हे अंतर जे आहे ते वाढतं. म्हणजे आता इथं आपण अर्धा घेतलंय ते परत 36मध्ये पाऊण होतं, 38मध्ये 1 इंच होतं, 40मध्ये 1.25 इंच, असं वेगवेगळ्या साईजनुसार हे अंतर जे आहे ते वाढत जातं. आणि मुंड्याला आकार देण्यासाठी ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा आपल्याला असा सेंटर करायचं आहे. तर इथे पहा असे जर आतून आकार येत नसतील तर पहा आता हा थोडासा आकार काय होणार आहे, असा बाहेरून आल्यासारखा होणार आहे पहा या पद्धतीने. तर त्यावेळेस काय करायचं, थोडा हा पॉईंट जो आहे तो आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही 1.1 जरी घेतलं तरी सुद्धा हा पॉईंट चालणार आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. पहा इथे मी हा पॉईंट घेतला, परत इथून
सरळ मी 1.5 इंच आले आणि पहा या पद्धतीने आतमध्ये असे आकार दिले. पहा असा आकार जो आहे तो मुंड्याचा आला पाहिजे. आता 1.25 इंच घेतलं होतं तेव्हा इथून येत होता, तर थोडासा बाहेर गेल्यासारखा दिसत होता, म्हणून मी या पद्धतीने पहा 1.1 घेतलं आणि आकार दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही चेंज करायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे जशी साईज मोठी होत जाईल तसतसा पहा हा आकार थोडासा आतमध्ये येतो, परंतु लहान साईजमध्ये काय होतं, मुंडा आपला कमी असल्यामुळे हा बाहेरून आकार गेल्यासारखा होतो. त्यावेळेस असे बदल आपल्याला करायचे आहेत. इथे तुम्हाला जर शोल्डर पट्टी 2.5 इंचाची हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये 2.5 इंच 1.5 इंच प्लस करायचे पहा, आणि ही पट्टी अशी ठेवायची आहे. आता इथे मला पट्टी हवी आहे 2.25 इंच, तर त्यामध्ये मी 1.5 इंच प्लस केलं पहा, तर 3 इंचावरती मी तर शोल्डर पट्टीचं मार्किंग करून घेऊन इथं पहा या पद्धतीने 2 ला 1 पॉईंट कमी अशी आपली गळ्याची रुंदी आलेली आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट 2 किंवा 1.25 इंच गळ्याची रुंदी ठेवली तरी सुद्धा चालेल. 9.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे पहा. तर इथे 9 इंच गळा आहे आणि मी 9.5 इंचावरती मार्जिन मिक्स करून इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे घेतलेलं आहे 2.5 इंच आणि गळ्याला या पद्धतीने आकार द्यायचे पहा. इथे 1.5 इंच डाऊन करायचं पहा, या पद्धतीने डाऊन करायचं. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता पुढचा भाग कसा ड्राफ्टिंग करायचा हे पाहूया. इथे एक 1.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे पहा, आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. इथून मी तिरकी लाईन जी आहे ती एक ओढून घेतली पुढील मुंडा तयार करण्यासाठी. आणि नेहमी आता आपण कसं 1.5 इंच घ्यायचं 2.25 इंच जेव्हा आपण मुंड्याला आकार देत होतो तेव्हा, म्हणून पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा 1 पॉईंट कमी करायचा आपण. पाठीमागील मुंड्यामध्ये सुद्धा 1 पॉईंट कमी केला, त्यामुळे पुढच्या मुंड्यामध्ये सुद्धा 1 पॉईंट असा कमी करून नेहमी आपण 1.5 इंचावरती मुंड्याला आकार देतो. तर आता मी यातला 1 पॉईंट कमी करून या पद्धतीने आकार दिलेला आहे. इथे गळ्याची रुंदी आपल्याला भेटलेलीच आहे पहिलीच. पुढचा गळा किती 5.5, त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन मिक्स करून मी 6 इंचावरती 1 पॉईंट दिला. इथे 2.5 इंच घेतलेला आहे. आणि असं गळ्याला आकार द्यायचा. क्रॉस पट्टी घेऊया 2.5 इंच. इथेही मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि एक लाईन ओढून घेतली. आता क्रॉस पट्टीला आपण आकार देऊया. इथून मी घेतलेला आहे 1.25 इंच, 0.75 म्हणजे 1.25 इंच. 1.25 इंचावरती पॉईंट मी तो घेतलाय आणि पहा या पद्धतीने क्रॉस पट्टीला आकार दिलेला आहे. इथे कटोरी घेऊ आपण 4.5 इंच, 30 साईज आहे. 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. इथेही एक 4.5 इंचावरती पॉईंट दिला. हे पॉईंट द्यायचे म्हणजे कटोरीला आकार जे आहेत ते छान येतात पहा. आणि एक लाईन ओढून घेतली. गळ्याच्या वरती 1 इंचाला असा पॉईंट द्यायचा आणि इथून मी एक तिरकी लाईन ओढून घेते पहा या पद्धतीने. आणि इथे मी असा गळ्याला आकार दिला. तर या पद्धतीने पुढच्या भागाचं सुद्धा ड्राफ्टिंग जे आहे ते झालेलं आहे. अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. इथे पहा, आता आपण जेव्हा कटिंग करणार आहे पुढचा आणि पाठीमागचा भाग सेम, त्यावेळेस इथे आपलं मार्जिन येणार नाही. तर त्यावेळेस काय करायचं, ही जी क्रॉस पट्टी आपली सेपरेट निघते त्यावेळेस हे जे मार्जिन आहे 1/2 इंच ते कपड्यावरती वाढवायचं आहे फ्रंट भागामध्ये. मग 1/2 इंच मार्जिन जे आहे ते एक्स्ट्रा होतं, कारण इथे जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन लागतं पहा. इथे आपण जोडण्यासाठी घेतलेलंच असतं, परंतु हा भाग जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन लागतं, म्हणून इथं 1/2 इंच मार्जिन जे आहे ते क्रॉस पट्टीमध्ये घ्यायचं आहे. आता ही कटोरी आपण वाढवून घेऊया. इथे ही मूळ कटोरी आहे. आपल्याला वाढवताना हा जो साईड पार्ट आहे इथे 1/2 इंच
वाढवायची आहे आणि इकडे गळ्याकडे पाव इंच वाढवायची आहे आणि इकडे 1.25 इंच आपल्याला घ्यायची आहे. पहा 1.25 इंच, इकडेही मी 1.25 इंच घेतलं पहा. आणि हे जोडून घ्यायचं. इकडूनही हा आकार थोडा हळूहळू वाढवत हा आकार इथे आणून असा मॅच करायचा. पहा इथे 1.2 घेतलेला आहे, इथेही 1.2 घेतलेलं आहे. आणि ही जी कटोरी आहे वाढवलेली आपण त्याचा असा सेंटर करायचा. सेंटर केल्यानंतर इथून मी घेणार आहे 1.25 इंच. पहा इथे मी 1/2 इंच वरती जाऊन एक पॉइंट दिलेला आहे आणि हे असे जोडून घ्यायचे पार्ट बाकीचे. आता टक्स कसा द्यायचा, इकडे 1/2 इंच मार्जिन आणि इकडे 1/2 इंच मार्जिन आपल्याला लागणार आहे. इकडे आपण साईड पार्ट जोडणार आणि इकडे हुकाय पट्टी आपण लावणार आहे. तर कटोरी किती आहे आपली 4.5 इंच होती. पहा मूळ कटोरी आपण घेतलेली, तर त्याचा निम्मा करायचा आहे 2.25 इंच आणि इकडूनही 2.25 इंच. तर टोटल टक्स पहा किती आलेला आहे, 1.5 ला 1 पॉइंट कमी असा हा टक्स आपल्याला आलेला आहे. तर इकडे 1.5 इंच होतोय. तर त्यावेळेस काय करायचं पहा, असं थोडा पहा दोन्हीकडे सेम करून घ्यायचं. मग इकडे 1.5 आणि पहा इकडेही 1.5 असा झाला. हे टोक जे आहे ते थोडंसं मी या साईडला असं घेतलं पहा. आणि उंची घ्यायची 2.5 इंच. या पद्धतीने हा टक्स आपला तयार झालेला आहे. नाहीतर असं करायचं नसेल तुम्हाला तर इथे आपण 1.25 इंच वाढवले इकडे, तर टक्स घेताना इथे 1.5 आणि इथे 1.5 असा घ्यायचा. जे अंतर इथं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच अंतर इथं जास्त घ्यायचं. इथे 1.5 असतं तर इथे 1.25 इंचाचा टक्स आला असता. तर लहान साईज आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही वाढवायची गरज नाही, म्हणून 1.25 इंचानेच कटोरी वाढवायची आहे. तर इथे मी तुम्हाला 30 साईजचं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं समजावून सांगितलंय. याचा बाहीचा व्हिडिओ नंतर येईल. पुढचा व्हिडिओ हा बाहीचाच असेल. तोपर्यंत तुम्ही पेपरवरती याचं प्रॅक्टिस करा आणि पहा एकदम परफेक्ट असं कटिंग करायला शिका. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.